चितल माऊली तिची ताकद अशी होईल, तिचं सामर्थ्य तिच्या अंगी अशी होईल, असं प्राप्त होईल. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. गाडी मला चितल म्हणता येत नाही का तुम्हाला? वाजवता येते का? तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पती, आणि तिची देवावरी सत्ता, 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 तिची देवावरी सत्ता. मुद्दाम म्हणली ही, जरा माहिती असावी इकडले बी उघडन तुम्हाला. म्हणून तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. एक नेम धरा माझी आई, धरचाल का नेम? नेम धरचाल का? सांगू का? उठल्या बरोबर सकाळी आपल्या मालकाचं दर्शन घ्यायचं. कोण कोण दर्शन घेते? हात जोडा बर बघू. हात जोडा की बघू. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. देवावर सत्ता जर गाजवायची असेल तर नेम धरला पाहिजे. नेम धरल्याशिवाय अंगात सामर्थ्य येत नाही. तुमच्या अंगामध्ये तुमच्या नेमाचं सामर्थ्य आहे. बघू द्या, हाय का तयारी? कोण कोण बघू द्या मला. हाय का तयारी? आहे का? नाही जाचाल कुठे ह्यांच्या तडाख्यातनं? जरा मीठ कमी जास्ती होऊ द्या. यांचं डोकं जर फिरलं 2-4 तडाखे दिले की तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते. डोकं फिरायला उशीर आहे. तुकोबाराया सांगतात, चाले भ्रताराच्या बोली, धन्य ती एक माऊली, तिचे होता दर्शन, पोटभर मिळे अन्न, धन्य भाग्याची आहे तिचा भ्रतार, तिचा देव. तुकोबाराया सांगतात, बाईचा देव तीर्थात नाही, बाईचा देव देवळात नाही. बाईचा देव बाईच्या घरात आहे. बाईचा पती हाच बाईचा देव आहे. चाले भ्रताराच्या बोली, धन्य ती एक माऊली, तिचे होता दर्शन, पोटभर मिळे अन्न, धन्य भाग्याची आहे तिचा भ्रतार, तिचा देव. देव समजून दर्शन घ्या, तुमच्या अंगात सामर्थ्य येईल. बघू बरं हात जोडा, कोण कोण नेम धरते उद्यापासून. वारे वा, वारे वा, वारे वा, वारे वा माझे, वारे वा, वारे वा. खूप जणांनी हात जोडले. पण आता इकडं हात जोडा म्हटल्याबरोबर इकडली पुरुष मंडळी बुड उचलू उचलू बघायला लागले. कोण कोण हात जोडतय, कोण कोण हात जोडतय, कोण कोण हात जोडतय. हा उपदेश इकडल्या पार्टीपेक्षा इकडल्या पार्टीला लई पटला. ते म्हणले बायांना पाया पडायला सांगितलं. बुवा तुझा ती तानाजीचा पवाडा, ती शिवाजीचा पवाडा, ती स्वामी काज गुरु भक्ती खड्ड्यात जाऊ दे तिकडे. पण बायकांना पाया पडायला सांगितलं. काय उपदेश पटला गाड्यांना. एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून मुंडको उचलू उचलू बघायला लागलेत कोण कोण हात जोडते. हे हात जोडतील नवल नाही, पाय धुवून तुमचं पाणी पितील. नाही तुमचे पाय धुवून पाणी पिलं तर माझं मनगट धरा. मी जबाबदार राहतो त्या गोष्टीसाठी. एवढा आत्मविश्वास आहे या महिलांच्या बाबतीत. पण तुकाराम महाराज तुम्हाला काय म्हणले? कान मोकळं करून ऐका. तुकाराम महाराज बोलले ना, मी नाही बोलत. स्वामी बोलले नाही बोलत. तुकाराम महाराज म्हणतात, चाले भ्रताराच्या बोली, धन्य ती एक माऊली, तिचे होता दर्शन, पोटभर मिळे अन्न, धन्य भाग्याची आहे
तिचा भ्रतार तिचा देव, तिचा भ्रतार तिचा देव म्हणाले तुकाराम महाराज. काय म्हणाले बोला. बसलेली मंडळी ओळख झाली आता. काय म्हणाले देव. शाबास. काय म्हणाले देव. काय म्हणाले देव. काय म्हणाले देव. देवासारखं वागत का. आम्ही सांगतो बायांना पाया पडा म्हणून, तुम्ही या पाटल्या. मी कोण आहे. ती एक बाई म्हणली बाबा तुम्ही सांगितलं पाया पडायला, त्या बाबाचे पायच गावत नाहीत मला. पाया पडताना नाच कसं असत तू. मी म्हणलं तसंच पड पाया. ती म्हणजे ववाळायला गेली तर ताटातच वाकलं निरंजनी. ताटात पडा पडा पडा. तुम्ही देवासारखं वागा. तुम्ही देव बना. सुखदारामध्ये विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीलाच मी सांगितलं हा दुर्गा मातेचा, अंबा मातेचा, लक्ष्मी मातेचा अवतार आहे. या लक्ष्मी मातेनं, या अंबा मातेनं स्त्रीच्या रूपामध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावलेल्या आहेत. पहिल्यांदा सांगितलं कोणाची आई झाली, कोणाची बहीण झाली, कोणाची पत्नी झालेली आहे. गृहिणी होऊन त्यानं सुंदर काम केलं. हा अंबा मातेचा अवतार आहे. फक्त तुम्ही देव व्हा म्हणजे ही दिवी आहेच तुमच्या जवळ. विठ्ठल विठ्ठल. पुढच्या कडव्यात काय सांगितलं. पुढचं चरण शक्य होत नाही. तर व्यवहारामध्ये तुला आनंद मिळवायचा असेल तर आईची सेवा कर. मातृदेव भव पितृदेवो भव. आई वडिलांची सेवा कर. आचार्य देवो भव. आणि जीवनामध्ये कसं वाग. गुरुची सेवा करत असताना, स्वामीवर निष्ठा ठेवत असताना जीवनामध्ये कसं वागायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Bye.
अजून कीर्तनाचा कार्यक्रम संपलेला नाही. विठोबा रुक्माईचं भजन झालेलं आहे. अजून एक दोन कडवे, त्याच्यावर विश्लेषण, आणि काही मंडळी म्हणतात अजून पोवाड्याचा एखादा कार्यक्रम. बघू, तुमच्या टाळ्यावरनं कळतंय, जरा ऐकायचं तुमच्या मनात आहे. किती वेळ तुम्ही बसणार आहे? आता 12 तर वाजलेली आहेत. तुम्ही थकले नाही, आता मीच थकायला लागलोय हळूहळू. डॉक्टर साहेब बोलतील 4 शब्द. हा बाप कीर्तनकार दयागर महाराज, पंढरपूरकर, आमचे सगळे कीर्तनकार मंडळी, खरा उद्देश असा होता, या ठिकाणी गणपती मंदिर होतं महाराज समोर. इथे लहानसं मंदिर होतं 5 बाय 5चं. त्या मंदिराची तारीख 24/12 तारीख होती. तिचं आम्ही आमच्या सहकाऱ्यांनी ते मंदिर केलं लहानसं. नंतर साईबा मंदिर पण 24 तारीख होती, 24/12 होती, आणि माझी पण तारीख 24/12 होती. या निमित्ताने गणपती मंदिर प्लस साईबा मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिर, हे सगळे इथं बसलेले आहेत. सगळ्यांच्या सहकार्याने न भूतो न भविष्यती 37 डेज मध्ये मंदिर उभारलं अष्टविनायक गणपती मंदिर. आणि हे कॉमन हॉल उभं केलं लोकांसाठी, सरकारचा पैसा आहे. सुरत महानगरपालिकेने हा मोठा हॉल केलाय. हा आता 2 महिन्यात त्याचं उद्घाटन होईल. उद्देश असा आहे, 30-32 वर्षापासून आम्ही इथं आलो आहेत. वाढदिवस कसा करावा, कुठल्याही प्रकारचं फोटो नाही, कुठल्याही प्रकारचं प्रेस नोट नाही, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, पण आपण लोकांमध्ये राहावं, लोकांचं काम करावं. मला 22 ऑक्टोबर 85 ला मी सुरतला आलो. आल्याबरोबर एक मावशी मला भेटली. दवाखान्यात टाकल्यानंतर भाऊ मला डोळ्यानं ऑपरेशन कर दे. म्हटलं मावशी माझंच ठीक आहे, तुझं कुठं करू. तर म्हटलं माझी आई झाली असते तर मी काय केलं असतं. एक धनगर मावशी होती. मी तिला सिव्हिलला घेऊन गेलो. 2 दिवस रिक्षा आलो गेलो, तिचं ऑपरेशन झालं. पुन्हा ती मावशी दुसऱ्या मावशीला घेऊन आली, बहिणीनं ऑपरेशन कर. म्हटलं आपण कुठं करावं, यांचं सगळं शक्य आहे. पण पंढरपूरच्या देवाच्या तुमच्या आशीर्वादाने, आनंदी माताचे आशीर्वादाने इथं आल्या सुरतला. मला बोललं की आम्ही शिबिर करतोय बा इथे परत पाट्याला आसपास मंदिरला, तुम्ही आम्हाला पेशंट द्या म्हणे. तर आम्ही सगळं तपास करत करत 17 पेशंट भेटले पहिल्या वर्षी. बस धीमे 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 करत 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 आज महाराज 550 पेशंट पाहिले. 112 लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन 19 तारखेला आम्ही करणार आहे. ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आम्ही येणाऱ्या 19 फेब्रुवारीला अखिल भारतीय जागतिक कीर्तनकार शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांचा कार्यक्रम घेतलाय शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ. संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांना हजेरी द्यायची आहे. 19 फेब्रुवारी. तेही का, मागच्या 5 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान माजी मुख्यमंत्री मोदी साहेबांनी 14 जुलै 2012ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना झाली. योगायोगाने छत्रपती स्मारक समितीचा मी अध्यक्ष आहे. 5 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून संपूर्ण विस्तारामध्ये छत्रपती शिवाजी स्मारक समिती आमची आहेच. एक शिवजयंती महोत्सव स्थापन करून सगळ्या लोकांना एकत्र करून पूर्ण विस्तारामध्ये शिवाजी महाराजांचे झेंडे, पुणे मुंबईचे ढोल, लेझिम, संपूर्ण विस्तारात लाखो लोकांचं जन्मदिनी समोर आम्ही कार्यक्रम करणार आहेत. सगळ्यांना माझं जाहीर आमंत्रण आहे, 19 फेब्रुवारीला या. हे कशा करता, महाराजांनी पूर्ण आयुष्यभर आनंदी पुन्हा सगळं करत करत त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचे वडील पण संत होते, ते पण संत आहेत, आणि आपल्याला लाभ मिळाला. आयुष्यभर भजन कीर्तन करून त्यांचं स्मरण करून आपल्या समोर आले.
अशा संतांचा लाभ आपल्याला मिळतोय, का घेऊ नये? म्हणून असं शिवशाहीर आहेत, अपंग व्यक्ती आहे, संपूर्ण आयुष्यभर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पावडा गायला आहे. त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी आजच हा म्हटलं की मी येईल म्हणून आजचा विषय पहा. 24 डिसेंबर माझा जन्मदिवस, मंदिराचा जन्मदिवस, त्या मंदिराचा जन्मदिवस. योगायोगाने मागच्या 8 दिवसापूर्वी महाराज होते, आमच्या महाराज बसलेत, दत्त जयंतीचे महाराज. कीर्तनाला बसलो, आवडलं, महाराजांचा आवाज आवडला, गायन आवडलं. आमचा विजय, पंकज, श्याम सगळं सांगतात की साहेब कीर्तन ठेवा. कीर्तन ठेवून दिलं. महाराजांनी विचारलं, 0 सेकंदात हा सांगितलं आणि लगेच डिक्लेअर करून दिलं. आज एकादशी पण आहे, सगळे योगायोग आहेत, मंदिराचं काम चालू केलं आहे. इथं आम्ही लगभग 34 दिवस कंप्लीट पाया टाकण्यापासून, पाया टाकायच्या अगोदर विचारलं, तारीख घेतली. पंकज तारे म्हटलं इतकंच मंदिर होईल का? आमचे प्रल्हाद भाऊ झाले, राजे भाऊ झाले, सगळ्या लोकांनी होकार नकार नकार आकार दगड मारले, शिव्या दिल्या की झालं, पण काम झालं. अष्टविनायक गणपती मंदिर बसलं आणि काम झालं. या सगळ्यांच्या सहकार्याने, या सगळ्या शक्तीने आज इतका आनंद वाटतो की आपल्या विस्तारामध्ये हे पुण्याचं काम आहे, आयुष्यभर काम होईल. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं सोपं गोष्ट नाहीये. पुष्कळ लोक म्हटलं आम्ही पुतळा बसवू देणार नाही, आम्ही नरेंद्र मोदी येऊ देणार नाही, पुतळा तोडून टाकू. शक्य आहे का? अष्टविनायक गणपती बसलेत, तुम्ही बसलेत, कोणी ताकद तोडायची? नरेंद्र मोदी पण आले, छत्रपती शिवाजी महाराज पुतळाही बसला. हे सगळ्यांचं आपलं कौतुक आहे, सगळ्या मराठ्यांचं कौतुक आहे, आपला मानाचा मजूर आहे. लहान पुतळा नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की संपूर्ण आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे करतात तेच गुण माझ्यामध्ये आहेत आणि माझ्यात पण ते थोडेफार गुण आहेत. छत्रपती महाराज बोलवते आतापर्यंत की आम्ही पण आमच्या आयुष्यामध्ये सगळे गुण चांगलं घेत गेलो. राम शक्य नाही आहे, शिवा शक्य नाही आहे, पण त्यांचे विचार एक तरी मनात घेतला तर मनुष्य खरेखर सफळ होतो. मी एकदा निवडलं, दोनदा निवडलं, तीनदा निवडलं, चारदा निवडलं, हे तुमच्यामुळे शक्य झालं. लोकांनी शिव्या पण दिल्या, लोकांनी प्रेम पण केलं आणि या सगळ्या लोकांनी 100% मतदान पण केलं. महाराज आजचा विशेष दरवर्षी आम्ही काम करतो आणि करता 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 भगवंता आशीर्वाद आहे. मला 4 मुलं दिलेत. एक मुलगी सियोग तज्ञ आहे, दुसरी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे, दोघं मुलं MBBS आहेत. म्हणजे 4 MBBS होऊन पुन्हा वर शिकलेत. अजून काय पाहिजे तुम्हाला? खायला किती लागतं इथं? महाराज 20 वर्षामध्ये 20 वर्ष नगरसेवक आहे, 5 वर्ष लगभग 45 वर्ष राजकारणात आहे. पहिले काँग्रेसमध्ये, नंतर भाजपमध्ये, आता माहिती पुढेकडे मला माहित नाही. चाललंय पण चाललंय, तुम्ही आशीर्वाद द्या. कारण सगळं मनुष्याला मिळत नाही, संघर्ष केलं चालत नाही. महाराजांनी 8 दिवसापूर्वी तारीख घेतली, आले लगेच आले. खूप आनंद वाटला, इतका आनंद वाटला की महाराज आले. सकाळपासून 10 कार्यक्रम आहे, शक्ती आहे, स्फूर्ती आहे आणि आमच्या विस्तारामध्ये रस्ते, गटर, लाईट, पाणी एक पण काम बाकी नाही. 350 करोडचं काम केलं, 1 पण रुपये करप्शन नाही, कोणी डाग लागू शकत नाही, कोणी बोलू शकत नाही, असं मी जाहीरमध्ये बोलतो. महाराज लोक 1 रुपया घेत पण नाही, मी कोण देत पण नाही. कारण लोकांचं आशीर्वाद सगळं शक्य नाही. जनशक्ती हीच मोठी शक्ती आहे. तुमच्यासारख्या महाराज येतात, तुमच्यासारखे महाराज बोलतात, आनंद वाटतो. कारण तुम्ही आयुष्यभर आमचे संजय महाराज बसलेत, आळंदी देऊ पायदळ चालले, पंढरपूरला मला वाटतं 7 वर्षापर्यंत सगळे घरी भिक्षुक मागायचे, खायचे. 100 बामण बसवा, इकडे यांना बसवा, महाराजांचे मंत्र वगैरे इतकं छान बोलतात. कारण की धर्माशिवाय कर्म आणि धर्म दोघांशिवाय शक्य नाहीये. आम्ही कर्मही करतो, धर्मही करतो. आशीर्वाद द्या. जय माता दी. धन्यवाद. हॅलो, आता हरिभक्तप्राय जयगंडी महाराज डॉक्टर रवींद्र पंडित यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देत आहे. फक्त त्यांना भेट देऊन द्या. शिवाजी महाराजांची प्रतिमा
मंडळी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शेवटला काय असेल विठ्ठल विठ्ठल पुढच्या चरणामध्ये सांगितलं सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. जीवनामध्ये प्रवास करत असताना या मुखानं सत्य बोल. सत्य बोलल्यानंतर काय होईल. युधिष्ठिराचा रथ 1 फूट आदर चालत होता. युधिष्ठिर सत्य बोलले. ज्ञानोबाराया जीवनामध्ये सत्य बोलले. त्यांच्या मुखातून एक शब्द निघून गेला. उठ बाबा उठ. ती बाबा नव्हता, बाई होती झोपलेली, पायावर रडत होती. त्या बाईच्या आईनं सांगितलं की बाबा नाही ही बाई आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणले संताच्या मुखातून निघालेला शब्द खोटा ठरणार नाही. उठ बाबा उठ. जी बाई होती ती उठून उभ्या राहिल्यानंतर बिगर ऑपरेशनची बाबा झालेली दिसली. ही ताकद संतांच्या शक्तीमध्ये. सविस्तर सांगायला वेळ नाही, आपल्याला वेळ आठवायचंय. 12 वाजलेले. पुन्हा कधी तर या दृष्टांताबद्दल सांगेन. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर त्यांचा वाढदिवस साजरा केला डॉक्टरांचा. तुमच्या घरात तुम्ही हार आणले, कोणी फोटो आणून दिला असता. मी आपलं डोकं लढवलं. आपल्याकडे गळ्यात घातलेला हार तीच हार डॉक्टरांना सत्कार झाला. तर पंढरपूरवरून वाढदिवसाला आलोय म्हणल्यावर आपण ते हार घालावं म्हणून. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचं बळ. जीवनामध्ये निश्चय असावा. निश्चय केला शिवाजी महाराजांनी. हिंदूवरती करून अत्याचार. हिंदूवरती करून अत्याचार माजले होते फार. मोगल सरदार अन्यायाला वाट्या बोलणार. अन्यायाला अन्यायाला वाट्या बोलणार. अन्यायाला दीनदुबळ्याला नव्हता आधार. दीनदुबळ्याला नव्हता आधार. कैलासी करते देव विचारती. कैलासी करते देव साधू संताला आदिनामना साधू संताला. आदिनामना साधू संताला ज्ञानेश्वराला
तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचरणाला माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरु माऊलीला सुभद्रा मातेला गातवीर कथा बुद्धी जली कवना बुद्धी जली कवना बुद्धी जली कवना शिवाजी राजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथविधी घेतली कधी घेतली की जिजाबाईने देवी समोर पदर पसरलेला होता जिजाऊ मासाहेब देवीच्या मंदिरामध्ये गेले आणि देवी समोर पदर बसून काय म्हणत आहे त्रातानाही हिंदू धर्माला त्रातानाही हिंदू धर्माला बाई ब्राह्मणाला मंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांची जीभ कलम केली जात आहे ऋषींचे होम बंद पडायला लागले गाई कापली जाऊ लागली पशुप्रमाणे आपल्यावरती बलात्कार होऊ लागलेले आई जगदंबे त्रातानाही हिंदू धर्माला वाणी पावन झाला एक बाळ द्यावा गे मला एक बाळ द्यावा गे मला शिवाजी ठेवीन नावाला शिवनेरीत पाळणा बांधला हलवी बाळाला शिवाजी राजा काळाचा काळ जन्माला आला लहान वयामध्ये थोडं बाळ झालेला गुडघ्याने तो रांगू लागला आऊ साहेब शब्द उमटला राजे हळूहळू मोठे झाले आणि या शिवाजी राजाला एके दिवशी शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला विजापुरी होते नोकरीला हो विजापुरी या बाल शिवाजीला बादशाही दरबार पाहण्याला हो विजापुरी बाल शिवबाला हलता प्रकार दिसला कोणी मानत नाही कोणाला माणुसकी नाही माणसाला हे सर्व कळता शिवबाला तिथून परत पुण्याला हिंदवी राज स्थापनेचा निश्चय केला दिला आशीर्वाद जिजाबाईनं बाल शिवबाला शिवाजी राजाला जिजाऊ मासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि या शिवाजी राजांनी काय केलं वयाच्या 14 वर्षाला 14 वर्षाला रायरेश्वरी गेले दर्शनाला शंभू महादेवाला अभिषेक केला आणि राजांनी वयाच्या 14व्या वर्षी तोरणागडावरती तोरण बांधलं गडावर रसिंगी गडाला वारसा विजापूरचा दरबार भरलेला राजे गडावर गड घेत गेले ही बातमी ज्यावेळेस समजली
घरी हत्ती चाललेले होते, पण जो मगर मस्त हत्ती होता त्या हत्तीवरती आदिलशहा बसलेला होता. लहान वयात असलेल्या अफजल खानानं नोकरी पाहिजे म्हणून त्या हत्तीचं शेपूट धरलं आणि तोंड वळवलं. लहान वयात असलेल्या अफजल खानानं आदिलशहाकडे नोकरी कशी मिळवली म्हणाल. ज्या हत्तीवर आदिलशहा बसलेला होता त्या आदिलशहाकडे पाहिलं आणि त्या हत्तीचं शेपूट हातामध्ये धरलं, तोंड वळवलं आणि उलटा माघारी निघाला. समोर चालत असलेला हत्ती डुंगणानं मागं घसरायला लागला. आदिलशहाने विचारलं सरदारला, ए हत्ती पीछे क्यों जा रहा है देख. त्या सरदारानं वाकून बघितलं आणि सांगितलं मालिक उसको एक लड़का खींच रहा है. ही ताकद अफजल खानाची होती आणि या अफजल खानानं सबकातला एवढा उचलला, मस्तकी धारण केला आणि सांगितला यूं पकड़ के लाऊंगा. शिवाय डोंगर का शिवा. अफजल खानचे शब्द ऐकताच आदिलशहाला मोठं समाधान वाटलं आणि आदिलशहानं काय केलं, सोडून सिंहासनाला आदिल खानचं स्वागत करण्याला पाठीवरनं हात फिरविला. रत्नजडी देतो समसेरीला, रत्नजडी देतो समसेरीला. 7,000 दिलं फौजेला. एका शिवाजी राजाला पकडण्यासाठी अफजल खानाचं एवढं बळ असताना 7,000ची फौज नाहीये. 7,000 दिलं फौजेला, 7,000 दिलं फौजेला. पकडून आणण्याशिवाला आणण्याशिवाला एका शिवाजी राजाला पकडण्यासाठी 7,000ची फौज खानाला मिळतात. खान काय म्हणत आहे, खाविंद. बोलावून घेतलं काजीला, बोलावून घेतलं काजीला, घेतलं काजीला, बोलावून घेतलं काजीला. काजीनं पाहिलं दप्तराला, स्वर द्या. काजीनं पाहिलं दप्तराला, काजी तो काय बोलला. खान साहेब शिवाजी राजाचं नाव सोडून टाका. शिवाजी राजाला पकडण्यासाठी वेळ बरोबर नाही. राजांचा नाद सोडा म्हटल्याबरोबर वयाच्या मस्तकात गेलेल्या खानानं काजीचा मुंडका धरला आणि जाग्यावर पिरगाळून काजी संपवून टाकला. काजी जाग्यावर खलास झाला. खानाची आवडती पत्नी आली. आप बच्चा क्यों जगा होगा. डाव्या हातानं एकच मारली, कोंबडी फडफडल्यागत फडफड करून जाग्यावर खलास झाली. राहिलेल्या 63 बायका खानानं विहिरीमध्ये केसाला धरून बुडू मारल्या. का मारल्या, मी शिवाजी राजाकडे निघालेलो आहे. माझं जर बरं वाईट झालं तर माझ्या माघारी माझ्या बायकांचा कोणीही उपभोग घेऊ नये म्हणून खानानं आपल्या बायका विहिरीमध्ये बुडू मारल्या. त्या विहिरीचं नाव आहे धुनबावडी, पण सध्या त्याला अफजल बावडी या नावाने ओळखलं जातं. आणि खान निघाला. खानाचा ढालगज नावाचा हत्ती मरण पावला. आपशा पुंजाला खान आला. खानाला अपशकुन झाला. खान थांबला नाही. खान पंढरपुराकडे निघाला, पण जात असताना खानानं गावाच्या गावं जाळून टाकायला सुरुवात केली. खान पंढरपुरात आला. पंढरपुरात आलेल्या खानानं हिंदूंच्या स्त्रियांना लग्न केलं. हिंदूंच्या सगळ्या स्त्रिया लग्न करून नग्न स्त्रियांची पंढरपूर
नंगानाच केला पंढरीला, पंढरपुरात नंगा नाच केला. 60,000ची फौज घेऊन खानानं तळ हलवला, खानाने तळ हलविला, मोर्चा वळविला. तुळजापुरामध्ये आला, मंदिरातल्या मूर्त्या वडराला फोडायला सांगितल्या. तुळजापुरातही तसाच नंगा नाच केला. पुन्हा खान शिखर सिंगणापूरला आला, हर हर शब्द म्हटला, हर हर शब्द म्हटला, सुखीचा खाऊ घातलेला, प्रश्न केलं बघा महादेवाला. मंदिरातल्या मूर्त्या शंभू महादेवांच्या शिंगणापुरातल्या फोडल्या, तुळजापुरातल्या फोडल्या. ती म्हणाल हिंदूचं दैवत कुठं होतं? सर्व देव याच समयाला, मागं पडू नका, सर्व देव याच समयाला, याच समयाला, याच समयाला. हे सर्व प्रताप गडाला, हे सर्व प्रताप गडाला, सहाय्य करण्या शिवाजी राजाला, शिवाजी राजाला, शिवाजी राजाला देवानी, शिवाजी राजाला देवानी. देवतांनी खानाला बाबाचा खरा भरण्याची संधी दिलेली होती. अफजल खान पाप केल्यापासून मरणार नव्हता. कृष्णाजी भास्कर अफजल खानाचे वकील, गोपीनाथ पंत शिवाजी राजाचे वकील. हे खानाला एकमेकाला येऊन भेटले. गोपीनाथ पंत खानाला भेटले, कृष्णाजी भास्कर शिवाजी राजांना येऊन भेटले. आणि यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याला ठरली. वेळ झालेला आहे म्हणून मी थोडक्यात सांगायला लागलेलो आहे. कार्यक्रम आटोपलेला आहे आता. फक्त जाता जाता तुमच्या पदरात माफ देऊन जायचंय मला, कारण 10 दिवसापासून मी एकदा पंढरपूरला गेलो. आता रत्नागिरीच्या पुढे चिपळूण, चिपळूणच्या पुढे खेड, आणि खेडच्या पुढे कासार, तळेगाव कासारवाडीला होतो. तिकडून कार्यक्रम करून इकडल्या इकडे आलोय. एवढ्या लांबून आलो तर म्हणतात जाता जाता आपली सेवा मोकळ्या मनानं माफ टाकावं, बास म्हणून. ठरलेल्या वेळापूर्वी शामियाना उभा करण्यात आला. अफजल खानाची भेट आणि शिवाजी राजाची भेट प्रतापगडाच्या पायथ्याला ठरलेली आहे. राजे प्रतापगडाच्या पायथ्या उतरायला लागलेले. राजांनी पाहिलं कोण? अफजल खान ठरलेल्या वेळापूर्वी येऊन बसला. आता कोण आहे? सय्यद बंडा आहे. सय्यद बंडाला दूर करा, नाही तर राजे तुम्हाला भेटायला येत असताना इथूनच माघारी जातात. सय्यद बंडाला दूर करण्यात आलं. दोघांचंही सैन्य काही बाणाच्या अंतरावरती ठेवलेलं होतं. मराठ्याचं सैन्य झाडीमध्ये लपवून ठेवलेलं होतं. शिवाजी राजे शामियानात जाताच बसलेला अफजल खान उठून उभा राहिला आणि म्हणत, या राजे भेटा मला. खानाची झटपट झटपट महाराज सावधून पुढे झाले. आलिंगन देतो खानाला, आलिंगन देतो खानाला, देतो खानाला. बघलं शिवाजीला, बघलं शिवाजीला, बघलं शिवाजीला, बघलं तुला काढून कट्याला, शिवाजीवर वार महाराजांवर वार केला. महाराजांच्या लक्षात आलं याला दगेबाजी केली. चिलकत होत अंगाला, चिलकत होत अंगाला. कवड्याच्या माळा कंटाला, राजवेश राजांनी केला. चिलकत होत, राजांचा ड्रेस होता, अंगठ्याखाली चिलकत होत. अफजल खानानं राजांचं मुंडकं धरलं. कर 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 कट्यार आवाज देत निघाली. राजांच्या लक्षात आलं खानानं दगेबाजी केली, खानानं धोकेबाजी केली. राजांनी काय केलं? आस्थानीतनं पिचवा काढिला, आस्थानीतनं पिचवा काढिला, खाऊन पोटळ्यात घालीला. वाघनकी होती जोडीला, खानाचा पोतळा फाडला, खानाचा पोतळा फाडला. खान अल्ला अल्ला बोलला, खान तोबा तोबा बोलला. दगा दगा ओरडू लागला आणि बाहेर पडलेली आदमी पोटात दाबत मेन्यात जाऊन बसला. भुयांनी मेना उचलला. हे पाहिलं आमच्या संभाजी गावची
नाही धड वेगळं केलं खानाचं थोडावर टाकलं तो फेला मराठ्यांनी हल्ला चढविला समयाला मुडद्याचा ढीग लागला गडावर तोफ टाकल्याबरोबर मराठ्यांनी ओळखला की आपला विजय झालेला आहे अफजल खानाचा मुलगा फजल खान कसा बसा विजापूरला निघून गेला शिवाजी राजांचं स्मारक आज बसवलेलं आहे भूमिपूजन आणि आपल्या मंदिराचे 2 मंदिराचे वर्धापन दिन आहेत आणि डॉक्टर साहेबांचा आदेश असा होता की पवाडा झाला पाहिजे मग एक नाही 2 लिहा म्हटलं 2-3 पवाडे म्हटले बोलता बोलता काय चुकलं असेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो श्रीकृष्ण तुळशी पूजेचं जप अनुष्ठान 30 एप्रिल लक्षात ठेवा मेच्या 1 तारखेला अशीच गर्दी दिसली पाहिजे मला वाटलं पाहिजे की मी सुरत मध्येच उभा आहे देशासाठी रणभूमीवर प्राणदयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हा माझा पहिला हो उठलेली मंडळी सर्वांनी एकदा जय जयकार करायचा मी म्हणतो जय भवानी हो मी म्हणतो जय भवानी तुम्ही काय म्हणायचं जय शिवराय जय भवानी खाली बसा तुमचं अवसान कमी पडायला लागलं 1च मिनिट खाली बसा खाली संपलंय सगळं खाली बसा फक्त आणि स्टेजवरला आवाज बंद करून तुमचा आवाज ऐकायचा आहे जय भवानी जय भवानी जय भवानी वारे वा देशासाठी रणभूमीवर प्राणदयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हा माझा पहिला कार्यक्रम आटोपलेला आहे जय विठ्ठल जय विठ्ठल संतांची मंगळ वेळे भूमी संतांची इथले भक्त दामाजी पंत थोर संतात गणले ते संत गुमास्ते होते बादशाहाचे आवडते भक्त पांडुरंगाचे एकदा पडला मोठा दुष्काळ अन्नधान्याची झाली आबाळ गोरगरिबांचे पाहुनी हाल कुली कोठारे केली तात्काळ म्हणून कैद झाली धामहाला पडली चिंता याची देवाहाला बनले देव स्वतः यस्कर मूलधान्याचे दिले भरपूर झाली हार तेथे राजाची लाज राखी तो देव भक्ताची गौरवशाली मंगळ वेळे भूमी संतांची मंगळ वेळे भूमी संतांची
चोखा मिळाई याच गावाचा, तयाला ध्यास होता देवाचा.